या प्रोडक्शन हाऊसचा लोगो आज इथे अनाऊन्स झालाय. पण फक्त तेवढंच नसून आता प्रोडक्शन हाऊस म्हणल्यानंतर त्यातनं निर्मिती कसली करणार याची पण आम्हाला उत्सुकता आहे. तर मला सांगा, तुमच्या डोक्यातून ज्या कल्पना आहेत त्या तुम्ही अर्थातच तुमच्या कामातून सांगालच, पण इफ यू अलाव मी, या प्रोडक्शन हाऊसद्वारे अर्थातच उषा काकडे प्रोडक्शन्सद्वारे ज्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती या ठिकाणी आम्ही अनाऊन्स करणार आहोत, त्या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि माझा खूप चांगला मित्र, याला मी मंचावर यायची विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजपाल वाघ. तेजपालला मी विनंती करतो की तेजपाल, उषा काकडे प्रोडक्शन्स या प्रोडक्शन हाऊसची आज अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्याद्वारे निर्मित ही पहिली कलाकृती तू लिखाण आहे, तुझं लिखाण आहे, तू दिग्दर्शित करणार आहेस, तर याबद्दल आम्हाला जास्त ऐकून घ्यायला आवडेल. मी साताऱ्याच्या एका छोट्याशा गावातला मुलगा आहे ज्यानं शेवटची फिल्म डीव्हीडी वर बघितली, कभी खुशी कभी गम, आणि ती डीव्हीडी खराब झाली म्हणून मी 150 रुपये त्या व्हिडिओ पार्लर वाल्याला देऊन आलो होतो, तेव्हा मार पण घालला होता. आणि आज मी करण सरांच्या शेजारी उभा आहे आणि ते फक्त आणि फक्त म्हणजे खरं तर म्हणतात की प्रत्येकाला आयुष्यात एक गॉड फादर असावा लागतो. आज मला गॉड मदर मिळालेली आहे उषा काकडे मॅम, कारण खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं आणि या इंडस्ट्रीमधली माझी खूप चांगली मैत्रीण रिंकूचे खूप आभार मानायचे, कारण तिच्यामुळे मी उषा मॅमशी कनेक्ट झालो. आणि त्यांच्याकडे दरवेळेला कोणी ना कोणीतरी सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे म्हणून स्क्रिप्ट घेऊन येत होतं. पण मॅमचं एक वैशिष्ट्य चांगलं की ते प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तयार आहेत. आणि माझ्यासारख्या नवोदित, म्हणजे मी टेलिव्हिजन आणि फिल्म्स लिहिल्यात पण दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच करतोय, आणि मॅमनी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात. आणि तेवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर माझ्यासारखे जेवढे तरुण आता मराठीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, त्याच्यासाठी नक्कीच UKP म्हणजेच उषा काकडे प्रोडक्शन्स हे त्यांचं घर असणार आहे पुढच्या काही काळासाठी आणि अनेक वर्षासाठी. तेव्हा थँक्यू सो मच ही संधी दिल्याबद्दल. आणि या प्रोडक्शनच्या अंडर मॅमच्या मनात आत्ता पुढच्या काळामध्ये 5 सिनेमे करायचं असं डोक्यात आहे. उसमें से एक हिंदी है और 4 मराठी फिल्में हैं. और करण सर जैसे लोगों का हाथ आशीर्वाद अगर साथ में हो तो वो भी ब्लॉकबस्टर हो जाएंगी. तो अभी ये पहली फिल्म जो हम लोग करने वाले हैं वो ऑब्वियसली मराठी फिल्म है. और ये मराठी फिल्म है क्योंकि ये बहुत हमारे दिमाग में ऐसा था की पहली फिल्म हम मराठी करें. तर या मराठी फिल्मच्या कास्ट अँड क्रूला मी वरती बोलवण्याची विनंती करतो. या फिल्म मध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असणाऱ्या सुमेध आणि हेमल यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. त्याचसोबत या खरं तर ही म्युझिकल फिल्म आहे. याचं ज्याने म्युझिक केलंय त्या देवदत्त बाजी या नवोदित संगीतकारालाही मी बोलवतो. याचा आणि या सगळ्याच कास्ट अँड क्रूला आता बोलवू शकत नाही, लिमिटेशन आहे, पण आमच्या 2 यंगेस्ट ऍक्ट्रेस आता इथं उपस्थित आहेत, युविका आणि आराध्या, त्यांनाही मी मंचावर बोलवतो. त्यांचाही एक स्पेशल रोल आहे. फिल्म काय आहे तर करण सरांच्या सोबत आम्ही उभे आहोत. तर त्यांच्याकडून आतापर्यंत जेवढ्या फिल्म्स पाहिलेल्या आहेत तर त्यांची बरोबरी तर करूच शकत नाही, पण त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मराठीमध्ये एक पहिल्यांदा असा आम्ही प्रयत्न करतोय की मराठीत आजवर पाहिली नसेल इतकी रोमॅन्टिक फिल्म आम्ही बनवत आहोत. आणि त्यामध्ये हे गोड कपल असणार आहे, सुमेध आणि हेमल. मी सुमेध आणि हेमल यांना 1-2 शब्द बोलायला सांगतो. First of all, thank you so much for being here and making this moment for me so special. एक स्वप्न असतं जेव्हा आपण सुरू करतो आणि ते स्वप्न हळूहळू जसं साकार होत जातं, खूप खूप चांगलं वाटतं. हा तो मोमेंट आहे माझ्यासाठी जिथे मी उषा मॅम, तेजपाल दादा, करण सर या सर्वांसोबत एका स्टेजवर आहे. अँड आय एम रिअली एक्सायटेड. मूवीबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही, मी एक सांगते की ह्या 2 मुली तुम्हाला त्रास देणार. चालेल, असा त्रास चालेल आयुष्यात मला,
बराच त्रास बघितलाय. हा तर नक्कीच चालेल मला. But yes, thank you so much. I'm very confident that the product that the production is making will be amazing. आणि मी माझ्या साईडने फक्त मेहनत करीन, चांगला करायचा प्रयत्न करीन. I'm very sure की जे केलं जाईल या प्रोजेक्टमध्ये ते लोकांना आवडेल. Thank you. May I request all of you to shift a little bit towards your right so that we can stand along with the logo. So We that don't everyone feel like covering the logo. It's so No, 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 beautiful. no. You cannot cover anything. You're so beautiful. We keep on looking at you. Please. नमस्कार, मी हेमा लेंगळे आणि आज उषा काकडे प्रोडक्शन्स चा लोगो तुम्हा सर्वांना पाहायला मिळतोय. सुमेध आणि मी खूप एक्सायटेड आहोत, कारण जसं अभिजित तू म्हणालास की ज्यांना फाउंडेशन स्ट्रॉंग कसं बिल्ड करायचं ते माहिती आहे, अशा फील्डमधून मॅम तुम्ही आमच्या इंडस्ट्रीत येत आहे. सो आम्हाला कॉन्फिडन्स आहे, तेजपालला, मला, सुमेधला, की आम्ही परफेक्ट माणसाचा हात धरून पुढे पाय ठेवतोय. सो थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तिघांच्या वतीने. आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण सर इज हिअर टुडे अँड द फिल्म इज अ लव्ह स्टोरी. सो व्हॉट I mean, it's a dream come true that I'm getting your blessing to start this journey. As Tejpal said, इतकी रोमॅन्टिक फिल्म कधीच पाहिली नसेल, इतका रोमॅन्स या फिल्म मध्ये, आणि गॉड ऑफ रोमॅन्सचे ब्लेसिंग्स आमच्या सोबत आहेत. सो मला कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म सुपर डुपर 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 हिट होणार. थँक्यू. And I'm damn sure आप सभी के दिल में जो सवाल शायद अब तक 10 बार आया होगा कि Yes, Tejpal? Hello everyone. I am also happy. Thank you for giving me this opportunity. Oh. Thank you. Bye. Bye. Hello everyone, my name is Aradhya. I'm very happy that I'm performing in this movie. Thank you. Tejpal, you were wrong. The film is not only romantic, but I'm definitely sure it's going to be so cute with these two little angels. Thank you so much for being here. And I'm sure आप सभी के दिल में जो सवाल अब तक आए होंगे कि अरे इतना सब कुछ हो रहा है, रोमांटिक है, ये है, वो है, लेकिन फिल्म का नाम क्या है? तो उषा मैम, तेजपाल, आप फिल्म का नाम कब बताएंगे हमें? सिनेमाचं नाव हे खूपच साधं सोपं आहे आणि खरं तर ते माझं निकनेम आहे आणि मॅमच्या खूप जवळचं नाव आहे. तर मला असं वाटतं की मॅमनीच ते नाव सगळ्यांना जाहीर करावं, प्लीज, जेणेकरून ते स्क्रीनवर पण सगळ्यांना दिसेल. विकीज फर्स्ट लव. विकी फिल्म आहे. Vicky, full of love. Written and directed by Tejpal Jayantowas. Usha Kakade presents Vicky, full of love. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उषा काकडे प्रोडक्शन्स ची पहिली निर्मिती Vicky, full of love. I'm damn sure and I'm already excited with the kind of creative which I'm looking at. Written and directed by Tejpal Jayantowas. सुमेध आणि हेमल सारखे इतके उत्कृष्ट कलाकार आहेत. दोन लिटल एंजल्स आहेत. करण सरांचा सपोर्ट आहे या सगळ्याला. त्यामुळे आय एम शुअर दिस इज गोना बी अ वंडरफुल बिग ह्यूज एंटरटेनर अँड वी ऑल आर वेटिंग फॉर इट. फक्त मला असं वाटतं द एंटायर टीम इज हिअर. सगळे मान्यवर आहेत, दिग्गज आहेत. तर या चित्रपटाचा मुहूर्त करण्याचा, सर इसका मुहूर्त करने का इससे और मौका अच्छा क्या हो सकता है? आप हैं यहाँ पे, हमारे सभी दोस्त हैं, सभी चाहने वाले हैं और सभी मीडिया कर्मी हैं. तो मुझे ऐसे लगता है, मैम प्लीज अलाउ अस कि फिल्म का मुहूर्त भी अगर करण सर के हाथ से आप सभी की उपस्थिति में यहीं पे हो जाए तो इससे अच्छा कुछ नहीं हो सकता. कैन वी गो अहेड? करेक्ट? येस. सो मी रिक्वेस्ट करतो क्लॅप द्यायची करण सरांना, उषा मॅम, सगळी टीम, हेमंत, सुमेध, बाजी या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि तुम्हा सगळ्या मान्यवरांच्या, कलाकारांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा मुहूर्त श्री करण जोहर सर यांनी क्लॅप देऊन करावा. सर, मे आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कम इन द सेंटर, सो दॅट विल बी अ नाइस फोटो अपॉर्च्युनिटी. मॅम प्लीज. सुमेध, हेमल, प्लीज कम दिस साइड. तेजपाल, प्लीज कम दिस साइड.
Kakade presents Vicky Full of Love, written and directed by Tejpal Jayantwal. हेमल, सुमेध, बाजी, मी आपल्याला स्थानापन्न व्हायची विनंती करतो. चित्रपटासाठी खूप शुभेच्छा. 2025 मध्ये हा सिनेमा आपल्या समोर येणार आहे. त्याचं काम लवकरच सुरू होईल. आणि आता मी इंडियन सिनेमाचे फार महत्वाचे शिलेदार, ज्यांच्यामुळे अनेक नवोदित कलाकारांना त्यांचा पहिला ब्रेक मिळाला आहे आणि ते स्टार म्हणून आज आपल्या समोर आहेत, वन एंड ओनली श्री करण जौहर सर. मैं आपसे विनती करता हूं टू इंटरैक्ट विद अस. ओह, थैंक यू. आई लव यू. ये बहुत ही शुभ अवसर है आज और मैं उषा जी को बहुत ढेर सारे मैं शुभकामनाएं देना चाहूंगा ऑन द लॉन्च ऑफ उषा काकड़े प्रोडक्शंस. ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. एंड आई थिंक जिसका लोगो रिवील इतना ड्रामेटिक हो तो आप कह सकते हैं कि ये तो सिर्फ ट्रेलर था, बहुत सारी पिक्चरें अभी भी बाकी हैं. एंड उषा जी has been a dear friend, a big friend of the community, has contributed through her philanthropy and so much, not only to the film industry but so much around her, and supporting children, health and education. She has really emerged victorious. and बहुत सारा आपको, ढेर सारा आपको प्यार, आपको स्नेह, आपको बहुत सारी इज्जत और मोहब्बत आपको. एंड मराठी सिनेमा का मैं बहुत बड़ा फैन हूँ एंड आई एम जस्ट सो हैप्पी एंड प्रिविलेज कि आज मैं इस मंच पे खड़ा हूँ टू लॉन्च अ पावरफुल प्रोडक्शन हाउस, उषा काकड़े प्रोडक्शंस. एंड आई जस्ट सॉ सच इमेंस टैलेंट ऑन स्टेज जो आज सेल्फी खींच रहे हैं आप एक दूसरे का. वेरी लवली. टू द लॉन्च ऑफ विकी. विकी ऑलरेडी बहुत ही लकी टाइटल है, इसका डोनर भी बन चुका है. अभी फुल ऑफ लव भी आएगा. विकी कौशल बहुत बड़े स्टार है, तो ये बहुत लकी टाइटल चुना है आपने. बहुत बहुत बधाई हो टू सुमेध एंड हेमल एंड टू तेजपाल. बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, वरना सारी जो है वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया महारोड शॉट पे, उसके बाद मैं अपना लक यहाँ आपको नहीं दे पाया. तो वाकई मैं दिल से चाहता हूँ कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, ब्लॉकबस्टर हो, और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दे तो मैं बहुत खुश हो जाऊंगा. जब आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं आप पहुंच जाऊंगा, क्योंकि वैसे पैसों की कभी कमी नहीं होनी चाहिए. बहुत सारा आपको प्यार. एंड यहाँ इस मंच पे जब मैं सबसे मिला तो बहुत गम भी था, खुशी भी. खुशी इस बात की कि इतना बड़ा एक अवसर है, और गम इस बात का मुझे एहसास हुआ कि मेरी उम्र हो चुकी है अभी. तो कुछ 30 साल से मैं इस इंडस्ट्री का हिस्सा हूँ, तो बहुत स्नेह और इज्जत के साथ सब मुझे मिले, लेकिन मैं डर गया कि आई एम 52. लास्ट 2 weeks ago आई टर्न 52, लेकिन दिल तो बच्चा है जी अभी भी. और अभी भी मुझे लगता है कि मेरा जो ब्रेन है ना वो जेनजी की तरह घूमता है, उसी तरह जाता है. तो प्लीज जब आप मिले मुझे बस गले लगाइए. दैट्स ऑल आई वांट. दैट्स लव एंड रिस्पेक्ट फॉर मी, एंड थैंक यू सो मच. आई एम सो ऑनर्ड उषा जी टू बी हियर टुडे. वादा कीजिए कि हर बार जब आप ऐसा कोई बड़ा लॉन्च करेंगे आप मुझे जरूर बुलाएंगी, क्योंकि मैं अपने सोबर सिंपल सूट में आ जाऊंगा. थैंक यू लेडीज एंड जेंटलमैन. थैंक यू.